नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथीकडून तुम्हाला मेल पाठवण्यात आलेला आहे. त्या मेलवरती एक लिंक आहे. त्या लिंकवर तुम्हाला जाऊन प्रेफरन्स आणि तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. मग डॉक्युमेंट अपलोड करताना महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कागदपत्रे अपलोड करताना काय काळजी नेमकी घ्यावी, जेणेकरून तुम्ही अवैध ठरणार तर नाही ना. तो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महत्त्वाच्या तारखा आणि इग्नाइट अकॅडमीला प्रेफरन्स का द्यावा त्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. चला, मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी हा मुद्दा लक्षात घ्या की याबद्दल सगळे अपडेट तुम्हाला जर हवे असेल, पीडीएफ स्वरूपातले तुम्हाला हे सगळे नोटिफिकेशन आणि प्रिंट आउट हवे असेल तर गुगलची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिली आहे. त्या गुगलच्या लिंकवर जाऊन क्लिक करा. तुमची माहिती आमच्यापर्यंत पाठवा. सगळी माहिती आमची टीम तुम्हाला पाठवेल. त्याचबरोबर इग्नाइट अकॅडमीला प्रायोरिटी नंबर 1, पसंती नंबर 1 जर दिला तर तुम्हाला काय मिळणार आहे, महत्वाचं आहे. महाराष्ट्रात तुम्हाला हे आम्हीच देऊ शकतो, हे पण लक्षात घ्या. त्यातला पहिला मुद्दा, स्पेशल शिक्षक वर्ग तुम्हाला मिळणार आहे. महेश पाटील सर इंग्लिश शिकवणार, यशवंत सोलार सर मराठी, सचिन ढवळे सर तुम्हाला मॅथ आणि रिजनिंग शिकवणार आहे. बघा, सरळ सेवेची तयारी करत असताना हे चारही विषय तुम्हाला खूप महत्वाचे असणार आहे आणि ते महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम टीमकडून तुम्ही शिकत असाल, बाकी कुठेच जायची गरज पडणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला सर्वोत्तम शिक्षकांची टीम इथे अवेलेबल आहे. बापू सर म्हणजे मी स्वतः आहे, अमोल गाडेकर सर, डॉक्टर सुशील बारी सर जे एमपीएससी मध्ये खूप मोठ्या लेवलला काम करतात ते पण अवेलेबल आहे. परशुराम शिंदे सर सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर इग्नाइटची ही टीम सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. सो नक्की इग्नाइट अकॅडमीला पहिला प्रेफरन्स द्या. हे झाला पहिला मुद्दा. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, इग्नाइट अकॅडमी तुम्हाला अजून काय देणार आहे, तर त्यातला पहिला मुद्दा अजून एक आहे, लोकसेवा पब्लिकेशनच्या नोट्स तुम्हाला अवेलेबल असणार आहे आप्पा हातनुरे सरांच्या. त्याचबरोबर तुम्हाला कंबाईनचं पीवायक्यूचं पुस्तक सुद्धा अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीचे पब्लिकेशन त्या बॅच नुसार तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला महेश पाटील सरांचं शाश्वत पब्लिकेशनचं 0 एररचं मराठी इंग्लिशच्या नोट्स हे पुस्तक अवेलेबल आहे आणि विशेष म्हणजे पीवायक्यूचं पुस्तक सुद्धा अवेलेबल असणार आहे. विशेष तुम्हाला ह्या बॅचेस पण आम्ही मार्गदर्शन म्हणजे आमची टीम इथे मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला स्कॉलरशिप 24-25 मध्ये विद्यार्थ्यांना दिलेला प्रत्येक शब्द आम्ही कंप्लीट केला आहे. तुम्ही बघू शकता, त्या विद्यार्थ्यांना विचारू शकता. आवश्यकतेनुसार अभ्यासिका उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांचं वैयक्तिक स्तरावर मार्गदर्शन आणि सहकार्य इग्नाइटची टीम नक्की करणार आहे. या संदर्भात तुम्ही आमच्या शाखेला व्हिजिट करू शकता. ह्या नंबरला कॉल पण करू शकता. तुम्ही जर एमपीएससी एमईएस साठी तुमची निवड झाली असेल, एमपीएससी आणि एमईएस साठी, तर तुम्हाला पुणे शाखा इग्नाइटची अवेलेबल आहे. तुमची निवड जर आयपीएस बँकिंगला झाली असेल तर संभाजीनगरची शाखा तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. चला, मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. नोटिफिकेशन आलाय 7/3/2026 ला. ह्या सगळ्या कोर्सेससाठीचं हे नोटिफिकेशन आहे, ज्यामध्ये एमपीएससी एमईएस आणि आयपीएस बँकिंग सुद्धा अवेलेबल आहे. तिथे तुमची निवड जर झाली असेल आणि तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे असेल तर लास्ट डेट त्यांनी दिली बघा, 15 मार्च 2026 पर्यंत. चालू केलं झालंय 7 मार्च 2026 पासून 15 मार्च 2026 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत प्रेफरन्स लिंक आणि डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता. मग आता कागदपत्रे अपलोड करताना महत्वाच्या सूचना त्यांनी काय दिल्या. पहिला म्हणजे महत्वाचा मुद्दा, डॉक्युमेंट तुम्ही जे अपलोड करणार आहात त्यावर तुम्हाला स्वतःच म्हणजे सेल्फ अटेस्टेड म्हणून आपण त्याला किंवा स्व साक्षांकित तुम्हाला करायचं आहे. म्हणजे तुम्हाला स्वतः सही करून ते फोटोकॉपी अपलोड करायची नक्की लक्षात घ्या. तशीच पाहिजे, नाही तर अवैध होऊ शकता, तुम्ही अपात्र होऊ शकता. दुसरा मुद्दा काय, तुम्ही जे डॉक्युमेंट आहे ते स्पष्ट सरळ स्कॅन केलेले असावे. धुसर अस्पष्ट वाकडे तिकडे स्कॅन केलेले डॉक्युमेंट चालणार नाही, अन्यथा अपात्र होऊ शकतात. सो ही काळजी महत्वाची लक्षात घ्या. तुम्हाला सर काय होत नाही नंतर तुम्ही अपात्र होऊ शकतात, लक्षात घ्या. त्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. काय उल्लेख केला, तुम्ही जी डॉक्युमेंट अपलोड करणार आहात, उदाहरणार्थ दिव्यांगाची असेल, अनाथाची असेल, तर त्यांनी सक्षम प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे पाठवणारे तपासणीसाठी तपासून घेतली जाईल. सपोज कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा जे डॉक्युमेंट तुमचं असेल ते तुम्ही पाठवलं, अपलोड केलं आणि ते डॉक्युमेंट त्यांनी त्या अधिकाऱ्याकडे पाठवलं, जर का चुकीचं असेल, गडबड असेल, काही दिसत नसेल, अस्पष्ट असेल तर अपात्र होऊ शकतात. सो प्रॉपर याची काळजी घ्या. त्यानंतर त्यांनी सांगितलंय तुम्हाला ऑनलाईन विद्यार्थी स्वयं घोषणापत्र सुद्धा त्यांना लागणार आहे. हे घोषणापत्र कुठे मिळेल त्याची लिंक सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे बघा. स्वयं घोषणापत्र किंवा मेलचा फॉर्मॅट, त्याची पीडीएफ तुम्हाला जर हवी असेल प्रिंटआउटसाठी तर हे सुद्धा तुम्हाला आम्ही पाठवतो. खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिली, त्यावरती आम्ही टाकलेली बघा. त्या लिंकला क्लिक करा, तुम्हाला डायरेक्ट ते दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला मिळून जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा असेल, तुम्हाला ह्या मेल आयडीवरतीच कॉन्टॅक्ट करायचा, helpdesk.sarthi@gmail.com. यावर तुम्हाला सारथीबद्दल काही प्रश्न असेल, डाऊट असेल तर ह्या मेलवरती तुम्ही पाठवू शकता. त्यामध्ये तुम्हाला स्पेशली उल्लेख करायचा, तुमचं स्वतःचं नाव, संपर्क क्रमांक तुम्हाला स्पेशली नमूद करायचा आहे. इतर कोणत्याही मार्गाने तुम्ही तुमची कंप्लेंट नोंदवू शकतात नाही. आणि अजून एक सूचना त्यांनी दिली बघा, फॉर्म भरताना घाई करू नका. फॉर्म मध्ये विचारलेले प्रश्न नीट वाचून माहिती भरावी, अपलोड करावी. ऑनलाईन फॉर्म मध्ये माहिती भरून सबमिट केल्यानंतर पुन्हा कोणताही बदल कोणत्याही कारणास्तव करता येणार
नाही सो कागदपत्रे प्रॉपर भरा. याबद्दल अजून शंका असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि विशेष म्हणजे सगळे डिटेल्स तुम्हाला जर पाहिजे असेल, अपडेटेड पाहिजे असेल, अपडेट प्रत्येक गोष्टीची, तर गुगल फॉर्मची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिली आहे, जाऊन क्लिक करा. सगळी माहिती आम्ही तुम्हाला पाठवतो. त्याचबरोबर इग्नाइट अकॅडमीला प्रायोरिटी नंबर 1 जर दिलं तर महाराष्ट्रातील स्पेशल शिक्षक वर्गांची टीम महेश पाटील सर, यशवंत सोलार सर, सचिन ढवळे सर बरोबर इतरही सर्वोत्तम शिक्षकांची टीम तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला महाराष्ट्रातले प्रसिद्ध असे आप्पा हातुरे सरांच्या नोट्स तुम्हाला इथे अवेलेबल आहे. त्यानंतर तुम्हाला पीवायक्यूचं बुक्स पण अवेलेबल आहे. त्यानंतर शाश्वत पब्लिकेशनचं 0 इयरचं महेश पाटील सरांचं पुस्तक प्लस नोट्स सुद्धा, पीवायक्यूचे बुक्स सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे. इग्नाइटचे सुद्धा तुम्हाला पब्लिकेशनचे बुक्स इथे अवेलेबल असतात त्याच्या कोर्सनुसार. आणि विशेष तुम्हाला इतर जे वेगळ्या एक्झाम असतात त्याचं मार्गदर्शन सुद्धा आम्ही देणार आहोत. आवश्यकतेनुसार अभ्यासिका उपलब्ध आहे आणि तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन प्लस तुम्हाला सहकार्य पण आमचं असणार आहे. स्कॉलरशिप 24-25च्या विद्यार्थ्यांना दिला प्रत्येक शब्द आम्ही कंप्लीट केला आहे. स्वतः जाऊन आपल्या शाखेला व्हिजिट करू शकता किंवा ह्या नंबरला कॉल करा किंवा खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि गुगलचा फॉर्म भरून आमच्यापर्यंत पाठवा. अजून काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्या मित्रांना तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. अशाच प्रकारचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.